मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे विजेचा शॉक लागून एकाच वनमोरे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। दुर्घटनेत एक मुलगा जखमी असून त्याच्यावर मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सदरची घटना आज सकाळी घडली आहे। या घटनेने म्हैसाळ गावावर शोककळा पसरली आहे। घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली। तसेच पालकमंत्री सुरेश खाडे यांनी रुग्णालयात जाऊन नातेवाईकांची विचारपूस केली आहे। प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे, पारसनाथ वनमोरे, 12 वर्षीय मुलगा शाहिराज पारसनाथ वनमोरे अशी मृतांची नावे आहेत। तर हेमंत वनमोरे हा 15 वर्षांचा मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। म्हैसाळ येथील सुतारकीमाळ परिसरात वनमोरे कुटुंबियांची शेती आहे। शेतात पाणी पाजण्यासाठी पारसनाथ वनमोरे गेले होते। यावेळी विजेची तार तुटून शेतात पडली होती। त्यामुळे पारसनाथ वनमोरे यांना शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला। यावेळी त्यांचा मुलगा शाहिराज वनमोरे हा पारसनाथ यांच्याकडे गेला होता। शाहिराज यालाही शॉक लागला। प्रदीप वनमोरे हे घटनास्थळी जात असताना त्यांचाही शॉकने मृत्यू झाला, तर हेमंत वनमोरे हा जखमी झाला। घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे। सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले। घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री सुरेश खाडे यांनी मिरजेतील शासकीय रुग्णालयात जाऊन वनमोरे कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं। सर्वतोपरी मदत तसेच दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन यावेळी पालकमंत्र्यांनी दिले। दरम्यान महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे वनमोरे कुटुंबातील तिघांचा हकनाक बळी गेलाय। कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी वनमोरे कुटुंबियांनी केली आहे। सकाळी वहिनीसाठी परिस्थिती अस्वस्थ आहे। माझ्या गावावर संकटाचं सावट पसरलेलं आहे। गावाचा सर्वस्वी आहे। यांच्यावर 302चा गुन्हा दाखल करण्यात आमची मागणी आहे। मयतापैकी एक प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे वय 38, पारसनाथ वनमोरे वय 40, मुलाचं नाव साहिल पारसनाथ वनमोरे वय 13 आणि त्याचं नाव हेमंत पारसनाथ वनमोरे वय 12। मिरज तालुका म्हैसाळ गावी शेतकरी शेतात काम करत असताना विजेची तुटलेली वायर पडून पाण्यामध्ये पावसाचं पाणी साचल्याच्या पाण्यामध्ये त्याचा संवर्ध झाला आणि मुलगा काम करत असताना मुलाला शॉक लागला म्हणून त्याचा चुलत भाऊ तिथे गेला। चुलत भाऊ गेला तर त्याला शॉक लागला। त्यानंतर तिथे वडील गेले, नातू गेले। अशी तिघंजण परिसनाथ वनमोरे 40 वर्षाचे आहेत, शाहिराज वनमोरे 13 वर्षाचा मुलगा आहे आणि प्रदीप वनमोरे हा 35 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याच्याबरोबर एक छोटा मुलगा 14 वर्षाचा हेमंत वनमोरे हा तिच्या मृत्यूला गेल्यानंतर त्यालाही शॉक लागला, पण त्याला ॲडमिट केलं तर व्यवस्थित जरा परिस्थितीमध्ये आता व्यवस्थित परिस्थितीमध्ये आहे। हे सगळं होत असताना बघितलं हे दुर्दैवी घटना आहे। त्याच्या अगोदर तिथल्या लोकांनी MSCBला फोन केला होता। फोन केल्यानंतर MSCBने फोन उचलला आणि फोन उचलल्यानंतर MSCBनं रिप्लाय दिला की तुमचं बिल पेड झालेलं नाही आहे, बिल पेड झालेलं नाही, त्यामुळं आम्ही ह्याला काय करू शकत नाही आहे। हे अर्ध्या तासाच्या अगोदरच घडलं आणि अर्ध्या तासाच्या नंतर हा अपघात झाला। हा दुर्दैवी अपघात झाला। म्हणजे MSCB किती कार्यक्षम आहे, MSCB कशी काम करते हे आपल्याला त्यामध्ये दिसून आलं। ही गोष्टी आत्ताचीच गोष्ट अशी नाही, बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी घडत आहेत। त्यामुळं MSCBनं सक्षम राहायचं, ह्याचा सर्वे होईल आणि याचा सर्वे होत असताना जे दोषी असतील त्यावर कडक कारवाई केली जाईल। कोण अधिकारी असतील, कोण त्याला कारणीभूत असतील त्याच्यावर कडक कारवाई करावी जाईल। तर त्या दृष्टिकोनातून ही दुर्दैवी घटना घडली। 3 मृत्यू झाले तिथं। एक मुलगा सिरियसमध्ये आहे आता, मग आता मी त्याला भेटून आलो, तो आता व्यवस्थित आहे, डोळे उघडतो तो आणि त्याच्या भावना तो व्यक्त करतो, पण त्यालाही ते फिलिंग आहे सगळं। हे आमच्याबरोबर त्यांचे आजोबा आहेत, मुलांच्या सगळ्यांचे आजोबा आहेत। काय करायचं आजोबांना, हे दुर्दैवी आहे। हे आयुष्यात असं कधी घडूच नाही आहे। आजोबासमोर नातूचं असं होणं हे उचितच नाही आहे, हे घडू नाही। हे असा देव कसा पोचतो हा एक उदाहरण। तर त्या दृष्टिकोनातून आज या कुटुंबियांना खूप मोठा आघात झालेला आहे। परमेश्वर त्यांना ताकद देव, आजोबांना ताकद देव की परत कुटुंब व्यवस्थित राहण्यासाठी। आज पालकमंत्री या नात्यानं आम्ही सगळे लोक
जिल्ह्यातले सगळे लोक असू द्या, तालुक्यातले सगळे लोक आम्ही यांच्या कुटुंबाबरोबर आहोत. मी आज मुख्यमंत्री सहाय्य निधीतून प्रत्येक मृत्यूला 5 लाख रुपये डिक्लेअर करतो आणि 5 लाख रुपये त्यांनी द्यायच्या मी वसत ताबडतोब करू. आणि तेही मी देवेंद्र भाऊशी बोललो. त्यांनी ताबडतोब इन्क्वायरी चालू केली तिची काय घडलं त्या दृष्टिकोनातून. आणि त्यांनी डिक्लेअर केले की मला वाटतं ते तुम्ही डिक्लेअर करा, तर माझ्या वतीने मी 5 लाख तुम्हाला प्रत्येक मृत्यूच्या याला 5 लाख रुपये डिक्लेअर करतो. आणि